11th ॲडमिशन 2026-27 तर राऊंड 2चे वेळापत्रक साईडवर उपलब्ध झालेले आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे। तर आता विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहे की आम्ही उद्याला फॉर्म किती वाजता भरू शकतो आणि यामध्ये कोणकोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात राऊंड 2 मध्ये। आणि पुढील प्रश्न असा होता की जी कॉलेजची लिस्ट आहे, कारण की रिमेनिंग जागा किती आहे म्हणजे व्हॅकन्सी लिस्ट किती आहे याबद्दलची माहिती कधीपर्यंत साईडवर उपलब्ध होऊन जाणार। तर साधारणतः आज साईडवर जीही व्हॅकंट सीट होती ह्या उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या, परंतु अजूनपर्यंत आलेल्या नाही आहे। तरी विद्यार्थ्यांनी उद्या फॉर्म भरायच्या अगोदर एकदा जर ज्या रिमेनिंग व्हॅकन्सी असेल त्या जर साईडवर उपलब्ध झाल्या तर आपण त्याबद्दलची तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। तर साईडवर एक नोटिफिकेशन जात आहे, बघू शकता अशा प्रकारे अनाउन्समेंटमध्ये की उद्याला तुमचे जे फॉर्म आहे सकाळी 8 वाजता म्हणजे मॉर्निंगला 8 वाजता तुमचे फॉर्म सुरू होणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। जसे की कॅप 2 साठी नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात, म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। ज्यांनीही आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही आहे ते विद्यार्थी उद्याला रजिस्ट्रेशन करू शकतात। त्यानंतर जो भाग क्रमांक 1 होता ज्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यामध्ये जर तुमच्याकडून काही चुका झालेल्या असेल तर तुम्ही तो भाग 1 म्हणजे पार्ट 1 अनलॉक करून एडिट करू शकता। त्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्ही एडिट करू शकता, ठीक आहे। ती एडिट केल्यानंतर तुम्हाला पार्ट 2 सुद्धा भरायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेज देऊ शकता, आवडीची तुमची स्ट्रीम देऊ शकता, आर्ट, कॉमर्स, सायन्स या प्रकारे तुम्ही संपूर्ण जे प्रिफरन्स आहे हे प्रिफरन्स तुम्ही देऊ शकता। क्लिअर। आणि प्रिफरन्स देताना 1 ते 10 एवढे कॉलेजेस तुम्ही फॉर्ममध्ये ॲड करू शकता। तुम्हाला 1 करायचं आहे तुम्ही 1 सुद्धा करू शकता, ठीक आहे। परंतु हायेस्ट जास्तीत जास्त 10 कॉलेज तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आणि लास्ट डेट काय असणार आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या, तर 9 जूनला सायंकाळी 6 वाजेपर्यंत। क्लिअर। म्हणजे तुम्हाला 6, 7, 8, 9 4 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे। 4 दिवसात तुम्हाला तुमचे जे फॉर्म आहे यामध्ये तुम्ही पार्ट 1 त्यानंतर पार्ट 2 दोन्हीही फॉर्म तुम्हाला फिल करून लॉक करावे लागेल। जे विद्यार्थी फॉर्म लॉक करणार त्यांचेच फॉर्म हे जे राऊंड 2चे अलॉटमेंट होणार आहे त्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर यामध्ये कोणाला काही अडचण, टाइम टेबल आपण ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे, समजून सुद्धा सांगितलेला आहे। टाइम टेबलमध्ये एकच समजून घ्या की उद्या सकाळी 8 वाजता फॉर्म सुरू होणार आहे आणि 9ला सायंकाळी 6 वाजता तुमचे फॉर्म बंद करून देण्यात येणार आहे। तर या वेळेच्या आत आपल्याला आपले फॉर्म भरायचे आहे। टाइम टेबलमध्ये सध्या आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे, बाकीच्या संपूर्ण अपडेट आपण वेळेनुसार बघू। क्लिअर। तर सध्याची अपडेट हीच आहे की उद्या सकाळी 8 वाजता ज्यांना एडिट करायचं एडिट करा, ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन करा, किंवा ज्यांना फक्त कॉलेजेसच टाकायचे आहे त्यांनी कॉलेजेस टाका। आणि एक गोष्ट अजून लक्षात असू द्या की जर तुमचा पार्ट 1 ज्यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, तुमचे मार्क्स वगैरे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहे, जर पार्ट 1 तुमचा ओके असेल, काहीही अडचण नसेल त्यामध्ये, तर तुम्हाला एडिट करायची गरज नाही आहे। डायरेक्टली तुम्ही पार्ट 2 मध्ये कॉलेज ॲड करू शकता। A to Z विद्यार्थ्यांना पार्ट 1 एडिट करायची गरज नाही आहे। क्लिअर। फक्त जर त्यांच्या चुका झालेल्या आहेत ते विद्यार्थी पार्ट 1 एडिट करू शकतात, कारण तुम्ही पार्ट 1 अनलॉक जरी केला तर त्यामध्ये तुम्ही एडिट काही करणारच नाही आहे, तर तुम्हाला तो पार्ट 1 अनलॉक करायची गरज नाही आहे। डायरेक्टली तुम्ही कॉलेज म्हणजे पार्ट 2 भरू शकता आणि पार्ट 2चा व्हिडिओ तुम्हाला उद्याला मॉर्निंगला 9 वाजेपर्यंत आपल्या चॅनलवर देण्यात येणार, ठीक आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी पॉईंट जे आहे समजून घेणे आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरा। आणि कृपया करून कोणीही घाई करू नका, कारण की मागे जशा चुका झालेल्या आहे अशा चुका या राऊंडमध्ये व्हायला नको, कारण की हा जो राऊंड आहे तुमचा खूप महत्त्वाचा राऊंड आहे। पहिल्या लिस्टमध्ये म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये खूप कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे, कारण की आता त्यांना आवडीचे कॉलेज मिळाले नाही आहे, कोणाच्या काही चुका झाल्या त्यामुळे त्यांचा प्रवेश रद्द करण्यात आलेला आहे, भरपूर अडचणी होत्या। परंतु आता सेकंड राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना समजलेलं आहे, चुका कळलेल्या आहे, त्यामुळे या राऊंडमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट होणार आणि आपला प्रवेशसुद्धा निश्चित करणार, ठीक आहे। तर उद्या सकाळपर्यंत वेट करा, संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच आपले फॉर्म भरा। आपल्याकडे 4 दिवसाचा वेळ आहे, त्यामुळे घाई न करता शांतपणे संपूर्ण माहिती घेऊनच आपले फॉर्म भरा, ठीक आहे। तर 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।